नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं परत एकदा स्वागत करतो आहे। मित्रांनो, 6 जून 2024 रोजी या मंदिराचा उत्सव असा, तर मंदिराच्या उत्सवात नक्कीच या तुम्ही आणि दर्शन घ्या देवाचा। तर मित्रांनो, आज आपण या मंदिराची भेट घेतो। तर आपण या तळकोकणातला सुंदर अशा मंदिराकडे आज आपण इलो असो। जैतीर देवस्थान तुळस या गावातला या श्रद्धास्थान असा आणि देवस्थान असं। तर मित्रांनो, लहानपणी मी आजोबांबरोबर इले मका आठवतं, आजोबांची कोण पाहुण्या पण असत तिकडे। तर त्यावेळी मी लहानपणी आजूबाजू तिकडे कोण पाहुणे असत आजोबांची, त्यावेळी लहानपणी इलेलं ह्या मका आठवता। जी शेतीसाठी अवजारं लागतात ती घेवच्यासाठी आजोबा इलेलं या जत्रोत्सवात, त्यावेळी मी आजोबांबरोबर इलेलं। तर मित्रांनो, जैतीर देवाची आख्यायिका अशी सांगितली जाता की जैते परब नावाचे महापुरुष होते आणि ऐतिहासिक काळात ते दानपट्टो खेळणारे आणि तलवार चालवणारे असे तरबेज असे होते। तर त्यावेळी सावंतवाडी संस्थान जो असा, सावंतवाडी संस्थानानं त्यांची नेमणूक गडावर किल्लेदार म्हणून केल्याने आणि त्यांची एकुलती एक अशी मुलगी होती आणि तिचा लग्न करून दिला होता त्यांनी। आणि सुभेदारी ज्यावेळी करायचे ते एके दिवशी सुभेदारी करून येत असताना त्यांच्या मनात दिला की मुली आपल्या माहेरी घेऊन येऊ होया, म्हणून ते सासरी निघान जातात। आणि सासरी गेल्यानंतर त्यांना सासरची मंडळी बोलतात की कुळंबीन नसल्यामुळे आम्ही आमच्या मुलीक तुमच्यावर आम्ही पाठवतो ना, एकटी आम्ही पाठवतो ना। तेव्हा त्यांच्यानी नाकारला। त्यावेळी ते तुळस गावात परत जैते परत तुळस गावात येतात आणि तुळस गावात येऊन नंतर मग नागल महार आणि कुळंबीन या दोघांक घेऊन ते परत मुलीच्या सासरी जाण्यासाठी निघतात। तर वाटेत सह्याद्री पट्टो लागतं आणि त्या सह्याद्री पट्ट्यात रांगणाघाट म्हणून असं आणि तिथे काही टोळी भेटतात त्यांना आणि तिथे त्यांची गाठ पडतात टोळ्यांची। आणि कुळंबिणीच्या अंगावरचे दागिने बघून टोळी जी असतात ते सगळ्यांका असे वेढतात आणि वेढल्यानंतर दोन्ही पक्षात अशी बरीच चकमक उडतं आणि चकमकीत जैते परब यांनी बऱ्याच लोकांका गंडस्थान घातल्याने आपल्या तलवारीनं आणि पुढे आपलं बचाव लागणार नाही असा बघून ती टोळी असते ती रानात पळतात आणि रानात पळल्यानंतर झाडाच्या आडून बाण सोडू लागतात ते टोळी जी असतात ती। तर जी टोळी असतात ती गनिमी काव्यामुळे जैतोबांचा काही इलाज चालणार नाही, ते गनिमी कावं करत असतात टोळी असतात ती। तर अशा परिस्थितीत सोबतची कुळंबिणा असतात तिका बाण लागतं आणि तिका बाण लागल्यामुळे त्या ठिकाणी मृत्यू होता आणि त्याचवेळी एक बाण जैतोबांच्या मस्तकावर पण लागतं आणि ते पण घायाळ जातात। आणि त्यांची ती असह्य स्थिती बघून जी टोळी असतात ती कुळंबिणीच्या अंगावरचे दागिने काढून घेतात आणि नंतर मग ते पसार होतात। तर सोबत जो नागल महार असा, त्या नागल महारानं जैतोबांच्या डोक्यावर पट्टी बांधून आपल्या पाठीवर घेतल्या जैतोबांका। तर मित्रांनो, नागल महार जो असताना तो जैतोबांका डोक्यात पट्टी करता आणि त्यांना पाठीवर घेऊन मग तो तुळस या गावी येण्यासाठी निघता आणि नागल महार आपल्या जखमी धन्याक घेऊन येत असताना पहिलो मुक्काम जर काय करत असता नागल महार तर नारूर या ठिकाणी करता आणि तिथले काही सद्गृहस्थ असत, ते वैश्य सद्गृहस्थ तो जैतोबांका आपल्या घरी घेऊन जाता आणि औषधोपचार करता आणि बाणान जखमी झालेली जी परिस्थिती बघून जैतोबांची तो सद्गृहस्थ त्यांची मदत करतात। तर मित्रांनो, तीव्र जखम असल्यामुळे त्यांची वाचण्याची शक्यता अशी दुरावलेली असते आणि पुढे मित्रांनो ही बातमी तुळस गावात समजतं आणि जैतोबांची पत्नी व त्यांची नातेवाईक इतर लोक नारूर गावात धाव घेतात। तर तिथे इल्यानंतर वैशाख वैद्य 14 रोजी त्यांचा देहावसान झालेला असतं आणि त्याच दिवशी त्यांच्यानी त्रिगंगी संचार केलेला असता आणि त्यावेळी ते आपल्या अंत्यसंस्काराबाबत सूचना देतात तिथल्या लोकांका। तर आपल्या धन्याचा शीर घेऊन नागल महार
तुळस या गावी परत येता आणि नारूर गावाचा नारूर गावचे लोक जे असत ते जैतोबाचं शव आणून ज्या ठिकाणी समाधी बांधली आहे त्या ठिकाणी भव्यदिव्य असं मंदिर उभ्या करतात. आणि मित्रांनो, मंदिरासमोरच आपल्या संरक्षणासाठी माझी समाधी बांधावी अशी इच्छा नागल महार प्रकट करतात. त्याच्यामुळे नागल महाराजाचा पाषाण असा त्या मंदिराच्या समोर स्थापन केलेला असा. आणि ह्या समाजाक हरिजन समाजाक देवस्थानामध्ये खूप असं मोठं मान असा. आणि नराचो नारायण अर्थात माणसाचा देव होऊन पंचायतन देवस्थानाची सूत्रा सांभाळणारे दक्षिण कोकणातला ह्या एकमेव देवस्थान असावा असा लोकांचा कयास असा. आणि 11 किंवा 15 दिवस जैत्यदेवाचा उत्सव चालता आणि या दरम्यानच या दिवसात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. आणि वैशाख चतुर्थीपासून श्रीदेव जैतिराचा उत्सव चालतात. दशमीच्या दिवशी रात्री दिव्यांचा कार्यक्रम होता आणि जोगिणीचा कार्यक्रम होता. आणि वैद्य चतुर्थी दिवशी जोगिण हे देवकार्य होता. आणि हातात तलवार आणि दुसऱ्या हातात मोरपिसाचा झुपको घेऊन वाद्याच्या नादात देव बाहेर पडता. आणि या संचाराच्या मागे पुढे रवनाथ, भूतनाथ, सातेरी या देवतांची तरंगा असतात. आणि वैशाख वैद्य अमावस्येच्या दिवशी जैतिराचा महोत्सव सुरू होता. भाविकांची अलोट अशी गर्दी इथे जमा होता. आणि जैत्या परब या वीराचा जो शव असा ना, त्यावेळी तुळस गावात आणण्यात येलो त्यावेळी त्याची पत्नी सती गेली अशी ग्रामस्थांमध्ये कयास असा. आणि जैतिराची पत्नी स्मृतिप्रित्यर्थ जयती उत्सव शेवटच्या दिवशी परब घराण्यातली सुवासिनी चक्क पेटते निकारे डोक्यावर घेतात. आणि या प्रत्येक इंगळे नहाणे असाही संबोधला जातं. आणि उत्सव सुरू झाल्यानंतर 5व्या दिवशी देव बोलता आणि लांबून इलेल्या लोकांची पडसताळा घेणं, भक्तांची समस्या सोडवणं अशी अनेक कामं होतात. आणि उत्सवाची वैशिष्ट्य म्हणजे गावातील वयोवृद्ध लोकांका देवळात येऊन दर्शन घेणं शक्य नसल्यामुळे देव तुळस गावातच प्रत्येकाच्या घरी जाऊन आपल्या भक्तांका भरभरून आशीर्वाद देतात. आणि त्यानंतर 11व्या किंवा 15व्या दिवशी या उत्सवाची सांगता होता. मित्रांनो, तिथून नंतर मग पुढे मी वेंगुर्ल्याच्या दिशेने गेले. आणि वेंगुर्ल्याच्या दिशेने या तुळस गावाचा विहंगम असा दृश्य इकडनं दिसतं. आणि तुळस गावाचे डोंगरदरे इकडे दिसतात तुमका मित्रांनो. तर मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी माझी जी इलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा थोडक्यात असं प्रयत्न केला. तर कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर अजून काही व्हिडिओ येतल्याच तर मंदिरांचे, तर ते पण नक्की बघा. आणि कोकणची सावली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू नशात तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमका भेटतं आहे पुढच्या मंदिराकडे. तोपर्यंत जय जय तीर.